त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत। राज ठाकरे यांची कळवा इथल्या 90 फीट रोड परिसरामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सभेपूर्वी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका इथल्या आनंद आश्रमात त्यांच्या भेट देणार आहेत, त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार आहेत। राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातले संबंध अत्यंत जवळचे होते असं बोललं जात आहे। राज ठाकरे ठाण्यात येत असल्यानं मनसैनिकांसोबतच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। तसंच दिघे यांचा खरा शिष्य कोण या वादावर आता राज ठाकरे सभेतनं पडदा टाकणार असल्याचा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत। बातमी येते जळगावातनं सुरेश दादा जैन यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय। यानंतर गुलाबराव पाटलांनी सुरेश जैन यांचे आभार मानलेत। सुरेश दादा 9 वेळा वेगवेगळ्या पक्षातून आमदार झाले, विकास करेल त्या माणसाच्या मागे ते उभं राहतात असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। निवडणुकीत 2 पैलवान समोरासमोर लढत असून जनता हुशार आहे, ते विकासाला साथ देणार असं गुलाबराव पाटील म्हणाले। आमच्याकरता फार आनंदाची बाब आहे, पण दादांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर त्यांनी विकासाला आतापर्यंत महत्त्व दिलेलं आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा जीवनपट पाहिला तर ते 8-9 वेळेस जे जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार झाले, 9 वेळेस, त्या 9 वेळेस वेगळ्या वेगळ्या पक्षातून ते आमदार झाले। जो विकास करेल त्या माणसाच्या मागे ते उभे राहतात। त्यांनी हे चित्र पाहिलेलं आहे की या देशाचा विकास कोण करू शकतं, आदरणीय मोदीजी करू शकतात, एकनाथ शिंदे साहेब करू शकतात। त्यामुळे निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे। तर ते निवडणुकामध्ये 2 पैलवान समोरासमोर आपल्याला दिसत आहेत आणि मला खात्री आहे की जनता हुशार आहे। कोणी समोर असलं तरी सगळ्या गोष्टींचा जनता विचार करत असते की आपल्या विकासाची कामं कोणी केलेली आहे, कोण विकासाची कामं करणार आहे, देशाचं नेतृत्व कोण करू शकतं, जगावर आपली छाप कोण पाडू शकतं, याचा सगळा विचार जनतेने केलेला आहे। आणि मला तर असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या पक्षाकडे पंतप्रधानाचा उमेदवारच ठरला नाही त्याला लोक निवडून देणार नाही। निश्चितपणाने इकडे मोदीजींचा चेहरा आहे आणि मागची त्यांची 10 वर्षाची कामं आहे। त्यामुळे कोणी काही म्हणो, ढोल अब नहीं बजेगा। एकनाथ खडसे